इंदापूरचा शेतकरी भर उन्हात आमरण उपोषणाला. आज 2 तारीख आहे, 2 जून, आणि या दिवशी मी भगवान बाप्पू खारतुडे गावामध्ये आमरण उपोषण भर उन्हामध्ये धरलं आहे. या उपोषणाची पहिली मागणी आहे की आमचे जे काही पाण्याअभावी ऊस जळाले आहेत, या ऊसाचं त्वरित पंचनामा करून एकरी 50,000 रुपयाची मदत आमच्या शेतकऱ्यांना भेटावी म्हणून. दुसरं, जे काय आमची तरंगवाडी आहे, कवथळी, न्हावी, रुई, त्याचप्रमाणे अकोले, कळस, शेटपळगडे, निरगुडे, पिपळे या गावांना वॉटर सप्लाय जे काही पिण्याचं पाणी आहे ते भरून मिळण्याबाबत या प्रमुख 2 मागण्या आहेत. त्याचप्रमाणे आमचं 12 मेचं आवर्तन जे सुरू केलं होतं देशमुख साहेबांनी, ते आवर्तन शेटपळगडे, पारवडी, निरगुडचा काही भाग, अकोल्याचा काही भाग आणि कळसाचा काही भागालाच पोहोचलं. तिथून पुढे आवर्तन आलंच नाही. मग याला जबाबदार, हे आवर्तन टेलपर्यंत पोहोचणं आवश्यक होतं, याला जबाबदार अधिकारी देशमुख साहेब आणि अधीक्षक अभियंता आहेत. त्या दोघांनी टेलपर्यंत आवर्तन पोच करणं महत्वाचं होतं. ते मध्यस्थानी बंद केलं, म्हणून या दोघांनाही निलंबनाची कारवाई करावी म्हणून इथे उपोषणाला बसलो आहे. याची दखल प्रशासनाने घ्यावी. आज भर उन्हामध्ये हे जे ऊन आहे ते बघू शकता किती ऊन आहे. त्या उन्हामध्ये आज 1 वाजली आहे आता, आणि ह्या उन्हामध्ये आम्ही ग्रामस्थ इथे बसलो आहे, तरी सुद्धा प्रशासनाने कुठली दखल घेतली नाही.